नाशिक येथील अनंत काणेकर मैदान या ठिकाणी आजपासून रणजी ट्रॉफी सामना खेळला जातो आहे। महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा हा सामना आज चालू होणार होता, पर 2-3 दिवसापासून झिम पाऊस चालू आहे आणि त्यामुळे जे मैदान आहे ते पूर्णपणे ओले झालेले आहे। त्यामुळे प्रेक्षकांची घोर निराशा झालेली आहे। या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट बघा। नाशिकमध्ये 1 नोव्हेंबर म्हणजे आजपासून रणजी ट्रॉफी सामना नाशिकच्या अनंत काणेकर मैदानावर खेळला जाणार होता, परंतु पावसामुळे हा जो सामना आहे आता दुपारचे जवळपास 1 वाजतोय तरी देखील हा सामना चालू झालेला नाही, कारण की जे मैदान आहे हे पूर्णपणे ओले झालेले आहे आणि आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रेक्षक वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आलेला होता, कारण की T20 सामन्यातील भारतीय क्रिकेट सामन्यातील खेळाडू ऋतुराज गायकवाड तसेच अनेक खेळाडू नामवंत खेळाडू नाशिकला आलेले आहेत आणि त्यांचा खेळ प्रेक्षकांना बघायचा होता, परंतु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रेक्षकांची निराशा झालेली आहे। आपल्याबरोबर काही प्रेक्षक आहेत, आपण त्यांना विचारूया। आज अपेक्षेने आलो होणार नाही, प्लेयर बघण्यासाठी आलो होतो। काही प्लेयर गेले, सौराष्ट्राचे प्लेयर आहेत, रवींद्र जाडेजा वगैरे, त्यांना पाहण्यासाठी यांना बघण्यासाठी देखील अनेक तरुण जे खेळाडू होते आणि नाशिकच्या या खेळाडूंना प्रत्यक्ष जे युवक आहेत, जे प्रेक्षक आहेत, यांना अजय जडेजा, ऋतुराज गायकवाड यांची जी फलंदाजी आहे तडाखेबाज फलंदाजी, षटकार चौकार बघायचे होते, परंतु हे आज नाही पण उद्या परवा देखील जर हे जे ढगाळ वातावरण आहे कमी जर का झालं तर हा सामना पुन्हा खेळवला सुरू होणार आहे। त्यामुळे प्रेक्षकांनी आता तरी नाराज होऊ नये। ऊन जर का पडलं, सूर्यकिरण जर का पडलं लवकर तर लवकरात लवकर हा सामना सुरू होण्याची शक्यता देखील आहे। अजून तरी असं काही घोषित केलं नाही की आजचा सामना होणार नाही। दादा काय म्हणाल, कोण बोलतोय? पाऊस बघा देवाची कृपा होईल। आम्हाला ऑटोग्राफ पाहिजे सर लोकांचे, मोठे मोठे क्रिकेटरांचे, आम्हाला पण ऑटोग्राफ घ्यायचा आणि आम्हाला एक जण तो ऑटोग्राफ भेटलेले आहे। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक, अनंत काणेकर मैदान, नाशिक।